आज ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती या उभ्या महाराष्ट्रामध्ये झाली, माननीय राजू शेट्टी साहेबांनी साहेबांच्या आदेशावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून जो मराठवाडा आहे आणि विदर्भ या भागामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधावा, कार्यकर्त्यांशी संवाद साधून एक वज्रमूठ तयार करावी, येणाऱ्या काळामध्ये जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ते कुठेतरी मार्गी व्हावे या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात एक कोर कमिटी तयार करून, उच्चस्तरीय कोर कमिटी तयार करून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आज आम्हाला पाठवलं आहे। आणि याची सुरुवात आई तुळजाभवानीच्या पावनभूमीतून व्हावी अशी एक इच्छा संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांची होती। आणि शेट्टी साहेबांच्या आदेशान्वये आज आम्ही इथून एक वज्रमूठ घेऊन पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहोत आणि शेतकऱ्यांची एक वज्रमूठ तयार करून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला याची जाणीव करून देऊ की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये शेतकऱ्यांशिवाय कोणता पर्याय नाही। आणि अनेक उद्योग येतील, काही सगळं काही होईल, पण जर खायला मिळणार नाहीत आणि शेतकरी जिवंत राहणार नाही तर तुमच्या या राज्य कारभाराला आणि तुम्ही जे राज्य मिळवतायत, जी तुम्ही एक राज्य मिळवण्याची जी महत्वाकांक्षा घेऊन फिरतायत त्याला काही अर्थ उरणार नाही। म्हणून या भूमीतून माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक आम्ही प्रार्थना करतो की आपण ज्या पद्धतीने जे सरकार चालवत आहे त्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना एक अग्रगाम ठेवावा आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काहीतरी चांगले निर्णय घ्यावे, म्हणून आज आम्ही या यात्रेची सुरुवात करतो। सध्याच्या ज्या महाराष्ट्रामध्ये उलथापालथ होत आहे, राजकीय उलथापालथ, ह्या फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहेत। पण यावर्षी होणारा पावसाचा विलंब तो महाराष्ट्राच्या शेतीसाठी, देशाच्या शेतीसाठी भयानक आहे। आणि याच्या बरोबरच शेतीमालाची पडलेल्या किमती आणि जे शेती उत्पादकतेला लागणारे खत आहेत, रासायनिक खत आहेत, बियाणं आहेत, औषधी आहेत, तणनाशक आहेत, यांच्या वाढलेल्या किमती आणि जो काही यांनी कर्जमुक्तीचा घोषणा केली ती एवढी फसवी आहे की त्याच्यामध्ये फक्त 5% शेतकरी बसत आहेत। म्हणजे आमदार एकदा झालेला 3दा होऊ शकतो, पण कर्जमुक्ती ही एकदा झालेली पुन्हा होऊ शकत नाही। आणि त्याच्यामध्ये निकष एवढे लावले की ज्याच्यामध्ये शेतकरी बसण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। याचा पूर्ण विचार व्हावा आणि सरसकट कर्जमुक्ती हाच आमचा हे आहे। माननीय राजू शेट्टी साहेबांनी हा जो आता आमच्या कमिटीचा दौरा आहे हा महाराष्ट्रभर, विदर्भ पूर्ण सगळीकडे फिरणार आहे। आणि आज आई तुळजाभवानीच्या चरणाशी आम्ही शपथ घेऊन या सरकारला सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला रासभाव देण्यासाठी भाग पाडू, याचा आम्ही इथून सुरुवात करत आहोत। आज आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्राचा शेतकरी माझा हवालदिल झालेला आहे, पाऊस लांबलेला आहे, सरकारने जी कर्जमाफी जी जाहीर केली ती टोकट आहे, पूर्ण फसवणारी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ऊस उत्पादकांच्या FRP देखील मोठा प्रश्न आहे की ज्या कारखानदाराने अजून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत, शक्तीपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे, अशा अनेक शेतकरी हिताच्या गोष्टी आम्ही आमच्या कमिटीनं माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेऊन समाजामध्ये आमच्या संघटनेच्या लोकांशी भेटीगाठी घेऊन लोकांच्या पर्यंत हा मेसेज तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमच्या शेतकरी राज्याचे जे प्रश्न आहेत ते सोडण्यासाठी मायबाप सरकार जागृत झालं पाहिजे, यासाठी आमचा हा दौरा हा महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आता आम्ही सुरू करत आहोत। आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी त्या वंदन करून आज ही संघर्ष यात्रा आज या ठिकाणी निघते आहे। त्या संघर्ष यात्रेचं सांगायचं झालं तर आज परिस्थिती बघितलेला शेतकरी नेता कुठे लागला आहे, एका बाजूला कर्जमाफी संकट आहे, एका बाजूला पाऊस पडत नाही, अशा उद्रेक अवस्थेमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडत आहेत आणि शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला कोण तयार नाही। आज अभिमानासह सांगायला इच्छितो की आज शेतकऱ्याच्या बाजूने लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे। शेतकऱ्याला आवाहन करू इच्छितो की जरी जे कोण आंडू पांडू खासदार आमदार गेले फुटले गेले असतील तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्याच्या बाजूला आहे आणि विरोधातले पण काम करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करणार आहे, हा निश्चय आज या ठिकाणी केलेला आहे. एका काळामध्ये जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हा लढा सोडणार नाही, त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.